नमस्कार. आज जन्माष्टमीचे उपवास आहे, त्यामुळे म्हटलं की आज उपवासाची एक रेसिपी टाकायची. तर मी इथे साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेला. आज आपण साबुदाण्याची रेसिपी बघणार आहोत. साबुदाण्याचे फ्राईज करणार आहोत, फ्रेंच फ्राईज. तर त्यासाठी मी इथे वाटीभर भिजवलेला साबुदाणा घेतला आहे. इथे 2 मोठ्या आकाराचे आलू घेतलेले आहेत आणि इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे बारीक चिरलेल्या आणि फ्रेश असा सांबार घेतलेला आहे. मला सांबार भरपूर आवडतो, फ्रेश आहे, त्यामुळे मी सांबार टाकलं आहे, थोडा जास्त घेतला आहे. नंतर इथे हे आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपण 2 चम्मच, मोठे 2 चम्मच आणि इथे आवश्यकतेनुसार जिरं घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम आपण 2 मोठ्या आकाराचे जे बटाटे घेतलेले आहेत ते आपण आधी किसून घेऊया. सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलूचं किस टाकल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट आणि नंतर आपण त्याच्यामध्ये चिरलेल्या मिरच्या टाकणार आहोत, कोथिंबीर. मला सांबार भरपूर आवडतो, त्यामुळे मी सांबार भरपूर घेतलेला आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनिवडीनुसार सांबार टाकू शकता. नंतर जिरे आणि इथे आवश्यकतेनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. तर हे सर्वप्रथम हे एकजीव करून घ्यायचं छान. तर बघा इथे आपलं सर्व जिन्नस रेडी झालं आहे. आपण एकजीव केलेलं आहे. हे आता आपण एका प्लेटमध्ये छान असं हे घेणार आहे सगळं मटेरियल आणि याचे छान असे हे काप करायला घेणार आहोत. तर याला आपण छान असं जाडसर थापायचं आहे पोळीसारखं. जेणेकरून याचे काप जे आहे ते छान होतील. तर बघा इथे आपलं थापून झालेलं आहे. असं जाडसर नाही ठेवायचं आणि फ्रेंच फ्राईजसारखं असं क्रंची आणि कुरकुरीत होण्यासाठी मऊ करायचं पातळ. तर इथे आपले काप करून झालेले आहेत. आता दुसऱ्या साईडने देऊन द्यायची लेअर याला. तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि इथे आपलं सगळं तयार आहे. फ्राईज करायला रेडी आहेत. तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे आहेत तुम्ही त्या शेप त्याला देऊ शकता. मी काही लांब शेपचे पण केलेले आहेत आणि काही वड्याच्या आकाराचे केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तेल छान असं मोठ्या गॅसवर ठेवून तेल तापायला ठेवायचं आणि नंतर तेल तापलं, छान कडकडीत तापलं की मग आपण आपले पीसेस टाकायला सुरुवात करायची आणि नंतर गॅसचं फ्लेम कमी करायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवायचं. मग तर तुम्ही इथे बघू शकता मी टिश्यू पेपरवर जे तळलेले आहे फ्राईज ते ठेवलेले आहेत. तसेच आपण बाकी करून घेणार आहोत. तर मी वेगवेगळ्या शेपमध्ये टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याला वेगवेगळा असा आकार दिलेला आहे मी आणि हे आपण तळूया. सुंदर असे झालेले आहेत चवीला पण. आता हे छान असं कमी गॅसवर ठेवलेलं आहे आपण तळायला. आहा, काय झन्नाट, खूप मस्त असं कुरकुरीत झालेले आहे. साबुदाणा वडे केलेले आहेत आणि सोबतच आपले फ्राईज केलेले आहेत. तुम्ही बघू शकता सुरेख झालेले आहेत. आवडले तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. थँक्यू.